ancient theory, nuclear and evolution is the evolution everlasting. Changes. However, it needs to prove its following are various proofs available support of the theory of mention above. वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज असते. वरील सिद्धांताच्या पुष्टस्य अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. हे पुढील तर काय झालं, आपल्याला हे तर कळून गेलं होतं काय इव्होल्युशन झाले, हे हळूहळू झाले, फार वर्षापासून झाले, 12वी शांत बसा जरासं. तर हे झालं, हे खरं झालं. मग हे खरं इव्होल्युशन झालंय असं कोण पण म्हणाल ना. मी पंतप्रधान म्हणून सांगू उद्यापासून चालेल? त्याला प्रूफ पाहिजेत ना काहीतरी, त्याला व्हॅलिड रिझन पाहिजे. मी इंजिनियर म्हणून चालेल? दुसरं डॉक्टर म्हणून सांगतील चालेल? अजिबात होणार नाही. त्याला काहीतरी प्रूफ पाहिजे. अरे फक्त सांगून उपयोग नाही हो. मी लय बायोमध्ये हुशार आहे सांगून उपयोग आहे काय? मार्क पाडतो मग कळेल तुला. बरोबर? तसं ह्याला प्रूफ पाहिजे काहीतरी. हे हळूहळू झालंय, हे माकडापासून झालंय, हे कसं करणार? काहीतरी आपल्याला त्याच्याकडे प्रूफ पाहिजे. आणि त्यासाठी काय केले गेले, वेगवेगळे खाली सांगितले त्याप्रमाणे प्रूफ दिले गेले. ठीक आहे, पुढे पॉज करा एक मिनिट. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, आपल्याला 6 नावं पहिला पाठ पाहिजे. कुठलं कुठलं? मॉर्फॉलॉजिकल. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, तुम्ही दिसताय कसं ते. ठीक आहे. आता बघा, कुठला पण प्राणी बघा, त्याची डोळे इथेच असतात का इथं असतात? एका मगरीची डोळे इथं असतात असं काय? इथं असतात. सगळ्या प्राण्यांचे डोळे ज्या त्या ठिकाणी असतात, किंवा तोंड आहे, ते तोंड सगळ्यांचं आपलं कसं तोंड आहे तसंच तोंड असते. ते दाखवले बघा. म्हणजे कुत्र्याचं, त्यानंतर कोल्ह्याचं, तुम्हाला उदाहरण दाखवलं त्यांनी 3. मेंढीचं तोंड सगळ्यांचं तसंच असते. कासू आता आपली कसं आडवी फट आहे, अशी उभी फट म्हणजे असते काय? सगळ्यांची अशीच असते. कळलं? डोळे त्याच ठिकाणी असतात, नाक त्याच ठिकाणी असते. कळलं? मग हे सगळ्यांचं सेमच ठिकाणी डोळे आहे, सगळ्यांचं नाक एकाच ठिकाणी आहे, पोझिशन ऑफ माउथ सेम आहे. ह्याचा अर्थ आपल्या सगळ्यांचे वंशज कुठेतरी सेम आहे. काय सांगितलं कळलं? मराठीत लक्षात ठेवा 10वी वाले. इंग्लिशचं जरा सुद्धा नाव लागायचं नाही, पहिला मराठीत लक्षात ठेवायचं. कळलं? मराठीत सांगतो म्हणून लक्षात ठेवा. दुसरं आहे अनाटॉमी. काय म्हणले? अनाटॉमिकल एव्हिडन्स. अनाटॉमी म्हणजे काय? हा, पार्ट सगळे. म्हणजे काय, तर माझं हृदय कुठं आहे, हृदयाच्या वर कोण आहे, खाली कोण आहे, ह्याला म्हणायचं अनाटॉमी. काम काय आहे त्याला फिजिओलॉजी म्हणायचं. हृदय कसं काम करते त्याला काय म्हणणार आपण? फिजिओलॉजी ऑफ हार्ट. हृदय कुठं आहे, हृदयाचं वजन किती आहे, हृदयात कप्पे किती आहेत, हे सगळं ह्याला म्हणायचं अनाटॉमी. मग आपण जर बघितलं त्या त्यांनी फोटो म्हणून दाखवले बघा, स्ट्रक्चर ऑफ बोन्स, हाडाची सगळी हे दाखवले. म्हणजे माणसाचा हाड दाखवलाय, त्यानंतर ऑक्स म्हणजे बैलाचा पाय दाखवलेला आहे, त्यानंतर वटवा गुळाचं पंख दाखवलेलं आहे, किंवा व्हेल माशाचं पर दाखवलेलं आहे. हे जर आपण आतली स्ट्रक्चर बघितलं, सर सेम कुठे झाले? सेम असं म्हणता येत नाही, खरं जरा कमी सेम आहे. काय म्हणलो मी? कळलं? त्याच्या हाडाची रचना, आपल्या हाडाची रचना ही सगळी जरा जरा सेम दिसत्या. आणि ह्याच्यातनं ओळखायचं की पृथ्वी सेम ठिकाणाहून कुठेतरी ओरिजिन झालं. ते तुम्हाला परवा मी शिकवलं होतो. ते डायग्राम तुमच्या पुस्तकात असतीलच. मी चेक केले आणि अर्धे उभा राहतील. तेव्हा आज काय चेक करत नाही. ते कळलं? पहिला सांगतोय, नंतर एक एक वाक्य उत्तर सांगणार, ते समजेल. व्हेस्टिजियल ऑर्गन सांगितलं. व्हेस्टिजियल कळलं? व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय हो? असा अवयव जो आता सध्या आपल्यामध्ये काम करत नाही, मात्र तो आपल्या पूर्वजांमध्ये काम करत होता. काय म्हणलो मी? कळलं? व्हेस्टिजियल ऑर्गनचा अर्थ काय कळाला? आता आपल्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय घेऊयात आपण? विजनम टीथ आहे, किंवा अपेंडिक्स घेऊयात. इयर पिना पण आहे, पण आपण घेऊयात हे अपेंडिक्स. ठीक आहे? अपेंडिक्स माहिती आहे? शिकवलं मॅडम? सर शिकवलं नाही? अपेंडिक्स नावाचा आपल्या पोटामध्ये एक पार्ट असतो. आपण बऱ्याच म्हणतो बघा, अपेंडिक्सला सूज आल्याने काढून टाकलं, ऑपरेशन केलं, असं आपण बऱ्याच वेळी म्हणलेलं असतं. तेव्हा आपल्याला अपेंडिक्स माहित असतं. तर अपेंडिक्सचं काम काय होतं? तर आपले पूर्वज तेव्हा शिजलेलं अन्न खात नव्हते. ते काय खायचे? झाडाची फळं खायची, कंदमुळं खायची. तुम्ही बघितलं की ते अश्मयुगीन माणूस, ते आपल्या पुस्तकावर 3ऱ्या पुस्तक आहे त्यावर दिलेलं असते, त्यांना फक्त एवढंच झाकलेलं असते. बघितलं ना?
हा हा तर तिने काय करायचे, झाडावरची पानं खाणे, फक्त फळं नव्हे, काय खाणे, पानं सुद्धा खाणे, फळं खाणे, कंदमुळं खाणं. आणि या सगळ्यामध्ये काय असते, सेल्युलोज नावाचा एक पार्ट असतो. कुठला, फायबर आहे ते. आणि ते पचायसाठी आपलं अपेंडिक्स असते. काय असते, कळलं. मग हळूहळू आपण आपण फळं खातोय, पण आपण जेवण काय करून काय केलं, शिजवून घ्यायला चालू केलं. शिजवणे म्हणजे सेल्युलोजला बारीक करणे. काय म्हणलो मी, कळलं तुम्हाला. आपण अन्न काय करायला लागलो, शिजवायला लागलो. मग शिजवण्यामध्ये काय होतंय, सेल्युलोज बारकं होते. मग अपेंडिक्सचं काम कोण केलं, शिजवण्यानं करून टाकलं. मग अपेंडिक्सला काय काम उरलं, कामच उरलं नाही. मग काय झालं, कालांतरानं अपेंडिक्स बारकं 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 होत एकदम आपल्या शरीरात आहे आता ते, पण काम करत नाही. समजलं. असे जे ऑर्गन आहेत ते आधीच्या आपल्या पूर्वजांमध्ये काम करत होते, आणि आता मात्र ते आहेत पण काम करत नाहीत. त्याला म्हणायचं व्हेस्टिजियल ऑर्गन. समजायला ना मराठीत, एवढा अवघड आहे हे जनता, समजायला लागलं काय मराठीत तरी. तुम्ही असं माझ्याकडे बघायला की मी काहीतरी इंग्लिशवर धाडा लागलोय असं, ह्याच्यापेक्षा सोपं शिकू शकत नाही. तिसरं आहे पॅली ऑन्टॉलॉजी. पॅले ऑन्टॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय, खगोलशास्त्रीय म्हणायचं. काय म्हणायचं, म्हणजे काय, आता आपण काय एक उदाहरण घेऊयात हा. ही पहिला मेली, उदाहरण सांगा तुम्हाला. काय? किंवा आपण दुसरं उदाहरण घेऊयात, हीच घेऊयात. ही आता मेली. ही मेल्यानंतर काय झालं, आणि 1-2 वर्षानंतर ही मेली. हिला आपण काय केलं, पुरलं इथंच. मग काय केलं, हिची ही लाडकी मैत्रीण आहे, हिला पण तिच्या वरच पुरलं, वर म्हणजे तिच्या साईडला कसं पुरणार, खाली एकदम डबरा काढला. त्याच्यानंतर परत तिला पुरलं. त्याच्यानंतर परत साक्षी पण मेली, साक्षीला पण पुरलं. त्याच्यानंतर काय केलं आपण, नाव काय तुझं, समृद्धी पण एक्सपायर झाली, तिला पण आपण पुरलं. उदाहरण लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. खाली ह्या पुस्तकात असं दिलेलं नसते. मग आता एक 100 वर्ष होऊन गेली, तुमची पोरं लग्न झालं त्यांच्या दोघांचं पण लक्षात ठेवा. त्यांची पोरं किंवा काय दुसरी स्त्रीदृष्टी आहे, आणि तिने काय केलं, उत्खनन चालू केलं. तर पहिला हाड कोणाच सापडणार, हिची, बरोबर, व्हेरी गुड. पहिला वरची सापडणार ना, समृद्धी सापडणार पहिला. मग समृद्धी सापळा पण बाहेर काढला, मग कोणा सापडणार, साक्षीचा. मग कोणा सापडणार, शेवटी कोणाचा. सेम असंच होत गेलं. आता काय, फॉर एक्झाम्पल, इथं अचानक भूकंप आला, आपण सगळे इथंच गाडले गेलो, मेलो आपण सगळेजण. आणि मग काय झालं, परत कशी सृष्टी तयार झाली ती, म्हणजे पहिल्यांदा ते ऑक्सिजन बिक्सिजन बोंबलत हिंडत होते. मग परत कॉम्प्लेक्स तयार झालं, CO2 H2O झाला. परत काय झालं, कंपाऊंड तयार झाले. परत DNA तयार झाला. परत आणि काय काय झालं, आणि पुढे परत परत एक सगळी सृष्टी तयार झाली. आणि परत भूकंप झाला, ती पण मिलीत. हा दुसरा तर झाला. परत तिसरं जग आलं आणि चौथं जग आलं. मग आता जे आपण हे रॉकेल डिझेल वापरतो, तुम्हाला काय माहितीये, काय असते रॉकेल, डिझेल, पेट्रोल, हे काय आहेत, तर आपले पूर्वज जे खाली काढले गेलेले आहेत, काय म्हणालोय लक्षात घ्या, कळलं, त्याच्यापासून तयार झालेलं आहे. कुणापासून, आपण आहे असं, म्हणजे जो माणूस ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सोडतोय, तो आहे तसा जेव्हा पुरला जातो, आहे तसा पुरला जातो, कालांतराने त्याचं पेट्रोल, रॉकेल, कोळसा तयार होतो. कळलं मी काय म्हणालोय ते, जरा जरा समजलं. मग हे सगळ्या आहे अशी झाडं गाडली गेलेली आहेत खाली पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, कळलं. त्याच्यापासून सगळं हे तयार झालेलं आहे, हे माहित पाहिजे आपल्याला. शाळेतल्या शिक्षण तुम्हाला शिकवलं पाहिजे होते, कळलं. तर हे जेव्हा गाडलं गेलं, मग आता काय केलं आपण, खालचं काढलं. फॉर एक्झाम्पल आता काय करूयात आपण, लिंगायत कोण कोण आहे, लिंगायत कोण आहे का नाही, एक पण नाही, कोण काय सांगा लागलाय, एक दोन, दोनच आहेत लिंगायत. म्हणजे जातात काय, काय करतात मग, पुरत्यात, काय करतात, पुरत्यात. आहेस का तू, म्हणला तुला वय काय सांगायलायस, बस कुठं म्हणू तुला, बरं उद्यापासून तुला लक्षात राहायला पाहिजे. पाणी कोणाकडे आहे का रे, पाणी पुरीकडे असते, पाणी 12वीच्या पुरी, पण नाही, ते खालनं जाऊन पाणी, हा पाणी पी बाळ, खरं हे नाटक करू नको. असं होतं की आता फॉर एक्झाम्पल तुमचे आजोबा आहेत काय, नाहीत ना, हा त्यांचे आजोबा एक्सपायर झाले, त्यांना पुरलं गेलं, मग त्यांना आपण काढलं बाहेर.
कळलं? म्हणजे यांचे आजोबा सापडतील. आणि जर आपण पृथ्वीच्या खाली गेलो त्यांचे पंजोबा पण खाली सापडतील. समजलं? आणि जरा खाली गेलो आपण खापर पंजोबा सापडतील. मग ह्याच्यावरून आपल्याला काय समजते? ह्याच्या आधी कोण होतं, त्याच्या खाली कोण होतं, मग ही पृथ्वी कशी झाली अशी तयार झाली. कळालं? काय काय सांगितलं मी? कळालं? मग तुम्हाला असं हे कळणार कसं खरं? जर आपण त्याच ठिकाणी पुरलो असेल, तुम्ही जसं मगाशी म्हणला की ज्याही साईडला आहे, तर कार्बन डेटिंग नावाचा एक प्रकार असतो. ह्याच्यामध्ये काय करते माहितीये का तुम्हाला, की हिचं फक्त एक हाड जे खाली सापडलेलं असतं ते काढायचं आणि कार्बन डेटिंग करायचं. ही किती वर्षाखाली मेल्या, ही किती वर्षाखाली मेल्या, ती किती वर्षाखाली मेल्या कळते. काय समजत म्हणलं मी? समजायला लागले काय? कार्बन डेटिंग नावाचा एक प्रकार असतो. ह्यावरून आपल्याला हे कळू शकते. आता जसं की तुम्ही हे बघायला बघा. कालच एक मी इंस्टाग्रामला हे बघितलं. तुम्ही बघताय ना इंस्टाग्राम? चांगल्या गोष्टी बघत जावा. तर त्यात एका बाईनं तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन तिच्या नवऱ्याला खाली पुरलं होतं. अशी एक न्यूज होती. 2 वर्षाखाली पुरलं आणि त्यावर नंतर फरशा-बिरशा घालून निवांत ऐश करत होती त्याच्यावर. तर मग आता पोलिसांना संशय आला, मग त्यांनी ते उकरून काढलं आणि ती खाली बॉडी सापडली. खरी बॉडी कधी पुरली कसं कळणार? एक तर तिने सांगायला पाहिजेत. खरं ती कायला सांगणार खरं? माझं म्हणणं काय झालं काय? कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग केल्यानंतर कळते किती वर्षाखाली पुरलंय ते. समजलं? असं सायन्सनं काय काय लय प्रूव्ह केलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगायला तर इंटरेस्ट नसेल. कुठलं होतं हे? पॅलिओन्टॉलॉजिकल. नंतर कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग म्हणजे काय? ह्याच्यानंतर तो मला त्याच्यानंतर तो मला त्याच्यावर कनेक्ट झालं कळायला लागलं. नंतर एम्ब्रिओलॉजिकल. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय हो? द ब्रँच ऑफ बायोलॉजी व्हिच डील्स विथ द स्टडी ऑफ एम्ब्रियो इज नोन एज एम्ब्रिओलॉजी. कोणाला काही कळालं नसेलच. मराठीत काय त्याला? मराठीत काय लिहिले? एम्ब्रिओलॉजीला काय लिहिले बघ फक्त? भ्रूण. व्हॉट इज भ्रूण? फिटस नाही. फिटस इज समथिंग म्हणजे स्पर्म आणि ओव्हम एकत्र आले. आपल्या आयुष्याची पहिली अवस्था असं लक्षात ठेवा. त्याला म्हणायचं एम्ब्रियो. कळालं? स्पर्म आणि ओव्हम एकत्र आले की पहिल्यांदा एम्ब्रियो तयार होतो. कळालं? म्हणजे बाळ तयार होण्याची पहिली अवस्था, नंतर असते फिटस. ओके. तर हे जो एम्ब्रियो आहे हा नंतर असते हे जे एम्ब्रियो आहे, हे एम्ब्रियो जर बघायला गेलं त्यांचे आपण फोटो ज्या सोनोग्राफी करतोय आपण तसं त्या सोनोग्राफी करते. जर पेज नंबर 7 काढा जरा तुम्ही. त्यात सगळ्यात वरची डायग्राम दाखवले बघा. ते पहिल्या 3 महिन्यामध्ये कसं होतं बाळ हे दाखवलेलं आहे. पहिला आहे ते माशाचं आहे. मासा कसा दिसतोय बघा पहिल्या डायग्राम मध्ये. दुसऱ्यामध्ये टॉर्टॉइज कासव दिलेला आहे. चिकन आवडतं तुमचं. हा. नंतर पिग तुमचं आणि जर आवडतं. डुक्कर. हा. त्यानंतर काऊ, गाय, उंदीर आणि माणूस. ही जी पहिली अवस्था दिली बघा. ससा आहे का? हा. ससा. जाऊ दे. पहिली डायग्राम बघितला तुम्ही? तर पहिल्यांदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर कापसाला सशाला असू देत ससा आहे ना ते आठवलंय मला. ससा असू देत, नंतर कासव असू देत, माणूस असू देत, ह्या सगळ्यांचा एम्ब्रिओ जो आहे जर पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये आपण जर त्याचा हे केला सोनोग्राफी केली तर सगळ्यांचे सेम दिसतात. कशावरून तुम्हाला माणूस कळालाय? कशावरून तुम्हाला हा इथं तिसऱ्या बघा शेवटी 9 महिने झाल्यानंतर बघा इथं तुम्हाला ओळखू येते माणूस आहे का फिश आहे का डुक्कर आहे सगळं कळालंय. कधी? नंतर. खरं पहिल्यांदा कळालं का हो? एम्ब्रिओ असताना नाही कळत. सगळ्यांचे एम्ब्रिओ सारखे आहेत म्हणजे आपण सगळ्यांचं ओरिजिन कुठंतरी सेम आहे. कळालं मी काय सांगायला लागलो ते? नाही अजून जरा जरा तरी. हे 6 एव्हिडन्स असतात. त्यामुळे पहिला हे 6 एव्हिडन्सची पहिला नावं आपल्याला यायला पाहिजेत. बाय हार्ट पाठच पाहिजे ती. कळालं? आणि नंतर प्रत्येकाबद्दल एक 3-4 आपल्याला वाक्य सांगता आली पाहिजेत. समजायला लागले? तर पहिला आपण हे पाठ करत मला मॉर्फॉलॉजिकल. माझा उच्चार फार महत्वाचा आहे. मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकल 10 वेळा म्हणा. 12वीची कोण म्हणू नका. 12वीची मनातल्या मनात म्हणायचं. टॉमिकल. अॅनाटॉमिकल. मी तुम्हाला असं फोडून का सांगतो तुम्ही नंतर बोलणं चुकीचं कधी सांगताय करताय. तसलं काय करून मग सांगतोय मी. कळालं?
anatomical anatomical vestigial pale pale ontological paleontological म्हणा connecting link embryological 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 होईल म्हणा morphological various similarities like structure of mouth आपल्या तोंडाचं स्ट्रक्चर कसं आहे पहिलं लक्षात ठेवायचं पोझिशन ऑफ आईज डोळ्याची पोझिशन कुठं आहे ते स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल स्ट्रक्चर ऑफ माउथ स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल किंवा नोज आणि पोझिशन ऑफ आईज तीन गोष्टी लक्षात ठेवायचं डोळे नाक आणि बिनकामाचं तोंड म्हणा स्ट्रक्चर ऑफ पोझिशन ऑफ ठीक आहे ही तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या अँड द इयर पिना आर थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी आर सीन ऑन इन द एनिमल्स आणि आपल्या अंगावर असणारी केस त्याचप्रमाणे इयर पिना म्हणजे काय एक कान इयर पिना का म्हणले इयर पिन कान आपलं एवढंच नाही तुम्ही एवढंच म्हणताय कान ठीक आहे कान हे आपलं इथून असं आत तिरक आपल्या नाकापर्यंत कान असतं अर्ध एवढं कळाले एवढं आपल्याला दिसते ते एवढंच आहे ह्याला आपण एक्सटर्नल इयर किंवा इयर पिना असं म्हणतो मग जर प्रत्येकाला कान ह्याच ठिकाणी आहेत असं त्यांनी सांगितलं पहिले तीन गोष्टी लक्षात ठेवतात तसे 5 गोष्टी लक्षात ठेवतात तुम्हाला काय काय स्ट्रक्चर ऑफ माउथ स्ट्रक्चर ऑफ नोज पोझिशन ऑफ आईज इयर पिना आणि थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स या 5 गोष्टी लक्षात असतात हे 5 जण कसे आहेत सगळ्यांच्यात आपल्याला सेम दिसतात सगळ्यांचे मी तुम्हाला डायग्राम दाखवला तिघं दाखवल्यात ठीक आहे हे झालं माणसामध्ये आणि माणसामध्ये म्हणजे अॅनिमल मध्ये आणि प्राण्यांमध्ये काय असते कशामध्ये सिमिलर हे सगळे सिमिलर आहेत आपले कसे आहेत सेम नाही आहेत सिमिलर आहेत कळलं सेम आणि सिमिलर मध्ये फरक आहे आणि पान जे आहे ते पानाचा आकार प्रत्येक झाडाचा सेम आहे लिप व्हेनेशन त्याच्यावर दिसणारा व्हेन आपल्याला आपण बघतोय त्या व्हेन असतील किंवा लिप पेटिओल असं सगळं जर बघायला गेलं तर झाडामध्ये सेम सिमिलर आहे कळलं ह्याच्यापासून काय कळते सगळी झाडचा बाप कोणतरी एकच होता कळलं ओरिजिन ह्यांचं कुठेतरी सेम आहे म्हणजे इव्हॉल्युशन होताना हे सगळेजण एका ठिकाणी आले कशा कशामध्ये माणसामध्ये अॅनिमल मध्ये दिसणार हेअर्स म्हणजे इथले नाही पूर्ण बॉडीवरचे ओके कसं शिकवायचं कळणार मला अवधूत सर म्हणले होते 10वीची पोरी लय मंद आहेत ते जरा अनुभवतोय मी ठीक आहे खरं मी सोडत नाही ते अवधूत सर आहेत सोडतील तुम्हाला हा तिथे की चाल बाज की नजर दीपक कोडगिरे इस पर संदेह नाही करते उद्यापासून लिंबू पाणी घेऊन यायचं सगळ्यांनी ज्याने अभ्यास करत नाहीत ज्याने नोट्स काढत नाहीत सगळे व्हिडिओ बघत असेल सगळ्या पॅरेंट्स माझी सूचना आहे व्हिडिओ बंद करत जाऊ मध्येच पूर्ण हो जा काय नाही सगळ्या पॅरेंट्सने पण ऐकून घ्यायचं काय ज्यांच्या पोरांना अभ्यास करायचा नाही पुस्तक द्यायचं नाही नोट्स काढायचे नाहीत घरला अब्सेंट राहायचंय मामाच्या घराला जायचंय आणि कोणाला जायचंय ह्यांच्या घराला जायचंय ह्यांचं स्वतःच हा तर त्यांनी काय करायचं इथं उभा राहायला लागणार याची दक्षता घ्यायची आणि येताना लिंबू पाणी घेऊन यायचं नाटक करायचं आणि चॉकलेट ठेवायची सोबत चक्राला घेऊन चॉकलेट खायचं चक्राला घेऊन पाणी प्यायचं नाटक करायचं ही यायलाच लागते हॉटेल भाग्यश्री अनाटॉमिकल कुठे जायचं आपण आज दर्शनाला ना इकडे कुठे जायचंय इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटी वरून बघायला गेलं तर ते आपल्याला सारखे दिसत नाहीत बिटवीन द ह्युमन हँड फोरहेड ऑफ ऑक्स फ्लिपर ऑफ द व्हेल अँड काही Patricium of the bat. Similarly, use of each of those structure are different in a respective animal. However,
देअर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन अँड बोनी जॉईंट इन द ऑर्गन ऑफ इच ऑफ दोज अॅनिमल. आता बघायला गेलं आपण तसं तर आपल्याला दिसते माणसाचा हात आहे त्याचं काम वेगळं आहे, किंवा बैलाचं पाय आहे त्याचं काम वेगळं आहे, किंवा वटवाघुळाचं पंख आहे त्याचं काम वेगळं आहे. त्याचं काम काय, आकाशात उडायचं काम आहे. त्याचं काम काय, चालायचं काम आहे. त्याचं काम काय, हाताचं लिहायचं काम आहे. तर प्रत्येकाची कामं जरी वेगळी असतील, त्याचं जेव्हा आपण स्ट्रक्चर बघतोय, वर्ण आपल्याला सेम दिसत नाही, पण आपण आतला अभ्यास करायला गेलो तर हे सगळे आपल्याला सेम दिसतात. ह्याचा अर्थ काय, आपण सगळेजण आधी तो बैल म्हणायची गरज नाही. आपला तो कोण आहे, भाऊच आहे. कारण अँसेस्टरच आहे तो. समजा लागले हे झालं का ग, का मस्ती आला काय हा, माझ्या समोर सायन्स डी जनरेटेड कोण आमच्या पाऊस असणार काय, जी डी जनरेटेड कोण काय माझा नाही, डी जनरेटेड Degenerated or underdeveloped useless organ of an organism are called as vestigial organs. सजीवांमधील ह्रास पावलेला किंवा पूर्ण वाढ झालेला निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. मराठी अवघड आहे की नाही. हा ऐका आता, डिजनरेटेड, जनरेशन म्हणजे तयार करणे, डिजनरेटेड म्हणजे खराब होणे, नष्ट होणे, नष्ट झालेला. अंडर डेव्हलप, अंडर डेव्हलप म्हणजे काय, डेव्हलप न झालेला. युजलेस तुमच्यासारखा असलेला, म्हणजे उपयोगाचा नसलेला ऑर्गन आहे त्याला काय म्हणायचं, वेस्टिजियल म्हणा. डिजनरेटेड और अंडर डेव्हलप useless organ of organism is called as vestigial organ. म्हणा 5 वेळा. हे पुस्तक इंग्लिश पण पुस्तक ना तुमच्याकडं, इंग्लिश पण नाही, काय सांगा लागलाय. Organism sudden development of a new tissue of an organism of a living in changing environment is not possible. हा 5 ग, गडबड करू नको, निवांत असं. माग आपलं पुत्र नाही काय नाही, निवांत आहे. हा बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवी युक्ती अंगे किंवा निर्णय उत्पन्न होऊ शकत नाही. Existing organ undergo gradual changes. ठीक आहे, लास्ट काय सांगतो तुम्हाला मी. अपेंडिक्स इज अ अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन. माणसामध्ये आहे अपेंडिक्सचा यूज नाही. इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गॅनिझम इन रुमिनेंट्स. रुमिनेंट्स म्हणजे काय, जे प्राणी रवत करतात ते, म्हणजे गाय, म्हैस. सगळ्यात जास्त अपेंडिक्स मोठा असते ते म्हणजे हरणामध्ये. कोणामध्ये, कारण हरिण फक्त गवतच खाते, कळलं. मग सेल्युलोज त्याच्यामध्ये जास्त आहे. तर हरणाचं सगळ्यात जास्त मोठं अपेंडिक्स असते. मग आपण काय चालू केलं, अन्न शिजून खायला चालू केलं, त्यामुळे आपण जे अपेंडिक्सचं काम आहे ते आपल्या भांड्यात चालू केलंय, आणि त्यामुळे काय होते, आपलं अपेंडिक्स लहान झालं असं त्यांनी तुम्हाला सांगितलं. सिमिलरली मसल्स ऑफ द इयर पिना विच आर युजलेस टू द ह्युमन अँड युजफुल इन मंकीज फॉर डेव्हलपमेंट ऑफ द मुवमेंट ऑफ द इयर पिना. आपण बॅलन्स करायचं काम पण आपल्या कानाचं असते. काय काय, झाडावर चढत असताना आपल्याला बॅलन्स करायला पाहिजे, ते काम कोणाचं असते, आपल्या शेपटीचं पण असते. आणि कोणाचं असते, शेपूट. होय, बॅलन्स करते ती, कळलं. जसं नाव चालवताना ते दिशादर्शक असतो बघा, मागच्या साईडला दिशादर्शक, ती कुठे जायचं नाव कळते, तसं हे बॅलन्स करायचं काम शेपटी करत असत्या. आणि हे जे कानं होती, हे कानाचं काम आपलं कमी झालं, कारण आपण झाडं चढायचं बंद केलं होतं. ठीक आहे, त्यामुळं त्या कानाचं काम पण मसलचं कमी झालं, आणि दुसरं शेपटी पण कमी झाली, कळलं. त्यामुळं दुसरं उदाहरण आहे मसल्स ऑफ द इयर पिना. पहिलं काय होतं, अपेंडिक्स. दुसरं काय आहे, मसल्स ऑफ इयर पिना. इयर म्हणजे कान, पिना म्हणजे हे म्हणजे इयर पिना. ह्याच्या मसल ज्या असतात सगळ्या ह्या मसल की नाही, माकडामध्ये असं माकडं काय करतं, असं कान वर खाली साईडला गेलं करू शकते, तुम्ही तसं करू शकत नाही. करताय, दाखवा बघू. व्हेरियस वेस्टिजल ऑर्गन लाईक टेल बोन.
टेल बोन म्हणजे काय, शेपटीचं माकड हाड आपण त्याला म्हणतोय. जे शेवटचं हाड असते आपल्याला त्याला आपण माकड हाड किंवा कॉसिक्स असं म्हणतो. काय म्हणतो? कॉकेक्स नाही, ते कॉसिक्स आहे. स्पेलिंग कॉकेक्स असते, तर उच्चार असतो कॉसिक्स असते. विजडम टीथ, विजडम म्हणजे अक्कलदाढ. ठीक आहे, अक्कलदाढ आपल्यामध्ये युजलेस आहे. बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ द ह्युमन बीइंग. बॉडी हेअर्स म्हणजे काय? अंगावरची केस. फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळी ह्याच्यात राहायचो, कशामध्ये, जंगलामध्ये, तो आपल्याला डास माशा भरपूर चावायचे सगळे, बरोबर. मग अंगावर भरपूर केस असले तर त्याला चावता यायचं नाही ना ते, कारण त्याचे जे काय म्हणायचे त्याला, सोंडला इंग्लिश मध्ये काय म्हणायचे, त्याचं ते हे आत घुसतच नव्हतं. समजलं? प्रत्येक गोष्टीचा देवाने काहीतरी यूज दिलाय, बिनकामाची आपल्याला कुठलीच हे दिलेली नाही. मग कालांतरानं आपण काय केलं, जंगलात राहायचं कमी केलं, आपण घरं बांधली. मग आपल्याला काय डास चावायचा प्रश्न आहे काय, आपण फॅन लावा लागलो डास उडून त्याला, बरोबर आहे, मॉर्टिन लावा लागलोय. मग काय झालं, केस हळूहळू कमी झाली. म्हणजे आपण त्याचा वापर केला नाही की ती गोष्ट जाते. म्हणून सांगतोय मेंदूचा वापर करा, तर मेंदू काय होईल पुढच्या पिढीमध्ये, वेस्टिजियल होईल. कळलं? म्हणजे तू किती पण सांग, अभ्यास करतो की अर्धा कळलं, एखादं करायला बसेल पण, कळलं, बसल्यावर त्याला काय कळणारच नाही, कारण वापरच केला ना, पिढ्यानपिढ्या आपण काय केले, मेंदूचा वापरच केलेला नाही. ह्याला गंडव, त्याला धोका लाव, त्याला धोका पॉलिसी, असं सगळं केल्यावर काय होणार आहे, हे गंडते, ह्याचं पोरग पुढं गंडते. मग कळलं म्हणा. अपेंडिक्स, मसल्स ऑफ द इयर पिन्हा, टेल बोन, विजडम टीथ, बॉडी हेअर्स. पाठच करायचे म्हणा आता 5 वेळा. हे सगळ्यांनी सांगायचं मग जायचं घरला. हा, पहिला हे सगळ्यांनी सांगायचं आता पोरांनी, पोरींनी कोण